जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी अजून एक DMER मध्ये पदभरती होणार आहे, त्यासाठी मान्यता मिळालेली आहे। त्याबद्दल आपण डिटेल्समध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे, खूप जास्त पॉइंट सांगणार आहे, महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, जवळपास आपण कालच पाहिलं होतं, एक शासन निर्णय आला होता आणि त्या GR मध्ये नागपूरमध्ये एक पदभरती संदर्भात डिटेल्समध्ये माहिती आरोग्य विभागातील जो DMER आहे त्यांनी सांगितलेली होती। त्यामध्ये जवळपास नियमित 5 पद आणि कंत्राटी पद्धतीने सुद्धा पद होते। त्यानंतर आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहे त्या महाविद्यालयामध्ये नाशिकला पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याच्याविषयी काल 3 तारखेला पेपरमध्ये एक पेपर कट आलेला आहे, त्याविषयी आपण माहिती पाहू। काल बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी प्रश्न विचारले होते, थोडक्यात त्याच्याविषयी आम्ही थोडंसं 1 मिनिट बोलतो। बरेच विद्यार्थी विचारत होते की स्टाफ नर्ससाठी फक्त 4च आहेत का जागा, किंवा फक्त 4-5 पदांसाठीच पदभरती होईल का? तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जेवढे काही मेडिकल कॉलेजचे GR आलेले आहेत, जवळपास 12 नवीन मेडिकल कॉलेजचे GR आलेले आहेत। त्यापैकी 3 मेडिकल कॉलेजमध्ये पदभरती झालेली आहे। उर्वरित राहिलेले 9 मेडिकल कॉलेज, त्यानंतर 4 अतिविशेष रुग्णालयांमध्ये सुद्धा पदभरतीचा GR आलेला आहे, ते 4। त्यानंतर जे काही दंत विद्यालय असतील किंवा आयुष असतील जागा, आयुषच्या असतील, आयुर्वेदिक कॉलेजेसच्या जागा असतील, किंवा मग हे GMC नाशिकमध्ये आज आलेली ही नवीन पदभरतीची जाहिरात असेल। त्यानंतर आता 2023 पदभरतीमध्ये जे काही नवीन मेडिकल कॉलेजेस निर्माण झालेले आहेत त्या मेडिकल कॉलेजेसमध्ये एक विनंती बदलीनुसार सुद्धा काही पद भरले गेलेत। त्यामुळे जे आधी कार्यरत असलेले, जुन्या GMC मध्ये कार्यरत असलेले जे काही कॅन्डिडेट्स आहेत, जे काही वर्ग आहेत, त्यांनी काय केलेलं आहे की त्यांचा ट्रान्सफर विनंती बदलीनुसार या नवीन GMC मध्ये करून घेतलेला आहे। तर मग त्यामुळे आता त्या जागा ज्यांच्या जे रिक्त आहेत त्या जागांसाठी, या सगळ्या जागांसाठी एकच पदभरती निघणार आहे। जे काही GR येत आहे, जे काही शासन निर्णय येत आहेत किंवा पेपरमध्ये कट येत आहेत, या सगळ्या जागांचा जो तपशील दिलेला आहे, या सगळ्या जागांचा तपशिलाचा एकत्रितरित्या 2025 मध्येच ही पदभरती येणार आहे। या पदभरतीचं काम खूप जोरात चालू आहे। 2023 मध्ये जी पदभरती झालेली आहे तिची व्हॅलिडिटी जवळपास संपत आलेली आहे आणि त्यानंतर डिसेंबरच्या अखेरीसपर्यंत सगळ्याच अधिष्ठातांनी ही माहिती जे गव्हर्नमेंट आहे आपलं त्यांच्याकडे सोपवायची होती आणि त्या निमित्त एक समिती गठीत करण्यात आलेली होती आणि त्या समितीचं जे अध्यक्ष आहे ते प्रत्येक GMCच्या अधिष्ठातांना करण्यात आलेलं होतं। तर ही अपडेट त्याच संदर्भात आहे। नाशिक GMC जे काही अधिष्ठाता आहेत त्यांच्याद्वारे ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर काय आहे माहिती, कोणत्या कोणत्या वर्गातले पद आहेत, नियमित पद किती असणार आहेत आणि कंत्राटी पद किती आहेत याच्याविषयी आपण माहिती पाहू। तर बघा, हा पेपर कट आहे नाशिक 3 तारखेचा शुक्रवारचा। येथे 100 विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे शासकीय वैद्यकीय महारुग्णालय सुरू करण्याकरता आवश्यक पद निर्मितीबाबत निर्णय प्रलंबित करण्यात आला होता आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाचं जे काही औषधी द्रव्य आणि वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग आहे त्या विभागानं शुक्रवारी 3 तारखेला त्यास मान्यता दिलेली आहे। बघा, नाशिकमध्ये जे काही महाविद्यालय निर्माण करण्यात आलेलं होतं 100 विद्यार्थी क्षमतेचं, त्या विद्यार्थी क्षमतेच्या जागांसाठी पदनिर्मितीसाठी जो काही निर्णय प्रलंबित करण्यात आला होता त्याला वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य जो काही विभाग आहे त्या विभागाद्वारे शुक्रवारी 3 तारखेला मान्यता देण्यात आलेली आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनापेक्षा 1000 लोकसंख्येच्या मागे डॉक्टरांचे प्रमाण कमी असल्याचं राज्यात सध्या डॉक्टरांची कमतरता आहे आणि त्याच अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक जो विभाग आहे म्हणजेच तुमचा DMER, बघा इथं वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य म्हणजे
DMER विभाग आणि त्याच नंतर सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजे DHS, या दोन्हीही ठिकाणी डॉक्टरांची किंवा जो काही सपोर्ट स्टाफ आहे त्यांची जी जागा आहे, त्यांच्या ज्या कमतरता आहेत त्या भरून काढण्यासाठी या पदभरती करण्यात येणार आहेत. त्यानंतर बघा त्याच्यामुळे काय काय दुष्परिणाम होत आहेत हे त्यांनी तिथं दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 100हून अधिक विद्यार्थी क्षमतेचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत, त्यांना 430 खाटांचं जे आहे ते संलग्नीय रुग्णालय सुद्धा स्थापित करण्यात येणार आहे. आणि त्यासाठी फेब्रुवारी 2021च्या बैठकीमध्ये त्याला मंजुरी देण्यात आलेली होती. आणि त्यानंतर काय झालेलं आहे, या मंजुरीला दिलेल्या तथापि दरम्यानच्या कालावधीत सदर वैद्यकीय पदवी महाविद्यालय व संलग्नीय रुग्णालय यांच्यावरील राज्य शासन असेल किंवा महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ असेल, त्यांच्या दुहेरी नियंत्रणामुळे दैनिक प्रशासनाच्या अडचणी उद्भवल्या आहेत. आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी 30 नोव्हेंबर रोजी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये कोणते पद आहेत ते बघा, त्यांनी डिटेल्समध्ये यामध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे. तर वर्ग अ ते वर्ग 3 म्हणजेच गट अ पासूनचे गट क पर्यंतचे जे काही पद आहेत हे नियमित पद भरून घेण्यात येणार आहेत 125. गट अ पासून गट ड पर्यंत नियमित पद 125 असणार आहेत. त्याचनंतर 76 एवढे विद्यार्थी पद सुद्धा यामध्ये भरून घेतले जाणार आहेत. आणि त्याचबरोबर 164 जे काही पदभरती आहे ही ग्रुप ड ची, ही बाह्य यंत्रणेद्वारे सुद्धा होणार आहे. मग कशा पद्धतीने होणार आहे आता हे सगळी पदभरती? असे जे एकूण 365 पद आहेत, जे की गट अ पासून गट क पर्यंतचे 125, त्यामध्ये 76 पद विद्यार्थी आणि 164 पद गट ड चे बाह्य स्त्रोताद्वारे, असे पूर्ण 365 जे पद आहेत हे पद 4 टप्प्यामध्ये निर्माण करण्यात येणार आहेत. एकदाच पदभरती होणार नाही, वेगवेगळ्या 4 टप्प्यामध्ये ही पदभरती करून घेतली जाणार आहे. 2025 मध्ये जी काही पदभरती होईल, हे बघा पहिला जो टप्पा असतो या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 65 ते 70% पद भरून घेतले जात असतात. त्यामुळं 365 मधले ऑलमोस्ट जवळपास 250च्या वर जे पद आहेत ते पद हे पहिल्या टप्प्यामध्ये भरून घेतले जातील. आणि त्यामध्ये 2025 मध्ये जी काही पदभरती येईल, अतिविशेष रुग्णालयामध्ये पदभरतीचा दुसरा टप्पा असेल किंवा याचे पहिला असेल किंवा नवीन GMC झालेले आहेत त्यांच्यामध्ये पदभरती असतील, याच्याबरोबर हे पहिला टप्पा जो आहे तो होणार आहे. मग ही माहिती कोण दिलेली आहे की जी समिती स्थापन करण्यात आली त्या समितीमध्ये अध्यक्ष कोणाला करण्यात आले? अधिष्ठातांना. मग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदभरती संदर्भात शासन निर्णय आजच निघाला आहे आणि त्यामध्ये 4 टप्प्यामध्ये पदभरती होणार आहे. प्रथम वर्षाची पदभरती तात्काळ शासन निर्णयानुसार केली जाणार आहे. आणि ही माहिती दिलेली आहे व्यंकट गीते, हे अधिष्ठाता आहेत नाशिक वैद्यकीय महाविद्यालयाचे, त्यांनी ही माहिती दिलेली आहे. प्रथम वर्षाची तात्काळ होणार आहे. त्यानंतर बघा यांनी कोणते कोणते वर्ग आहेत काय नाही याचे डिटेल्स तर यामध्ये दिलेलेच आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा एक पेपर कट आलेला आहे. या पेपर कट विषयी आपण माहिती पाहिलेली आहे. याच्याविषयी जो शासन निर्णय आलेला आहे 3 तारखेचा, तो मी शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तो जर भेटला तर तुम्हाला याच्यामध्ये अजून जास्त डिटेल्समध्ये माहिती मिळू शकते की कोणते पद आहेत, किती पद असणार आहेत, कोणत्या संवर्गाचे आहेत, गट क मध्ये कोणते कोणते पद आहेत, गट ड मध्ये बाह्य स्त्रोताद्वारे जे पद भरून घेण्यात येणार आहेत ते कोणत्या कोणत्या पद आहेत, ते आपण सगळे डिटेल्समध्ये माहिती मी गोळा करण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, ही पदभरती असेल किंवा ज्या आरोग्य विभाग असेल किंवा DMER असेल, त्यानंतर महानगरपालिका असेल, यामध्ये 100% पदभरती होणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास करा. तुमचा जास्त फोकस जो आहे तो अभ्यासावर असला पाहिजे. 2025 अखेरेस सगळे तुमचे रिझल्ट लागून तुम्ही जॉईन व्हाल, त्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. 100% पदभरती निघणार आहे. बरेच कोणी म्हणत असेल 15 दिवसानंतर निघेल, 20 दिवसाच्या नंतर निघेल, या गोष्टीवरती फोकस करू नका. पदभरती जी आहे ती 100% निघणार आहे. माझ्या अंदाजानुसार मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यापर्यंत पदभरती निघू शकते. आता प्रत्येकाचं वेगवेगळं प्रेडिक्शन असतं, प्रत्येकाचे वेगवेगळे सोर्स असतात, त्यांच्याकडे जी माहिती येते त्याच्यावरून त्यांचा प्रत्येकाचा अंदाज असतो. प्रत्येकाचा अंदाज हा वेगवेगळा येईल.
पदभरती मात्र नक्की येणार आहे. भलेही ती 15 दिवसानंतर येईल, 1 महिन्यानंतर येईल किंवा 4 महिन्याच्या नंतर येईल, 1-2 महिने लेट पण होऊ शकते, पण ही पदभरती लेट पण थेट होणार आहे. खूप जास्त पदांसाठी पदभरती होणार आहे. 2023 नंतर 2025 मध्ये वैद्यकीय शिक्षण म्हणजे तुमचं DMER आहे किंवा DMER आहे, त्याच्यानंतर DHS आहे, महानगरपालिका आहे, यांच्या पदभरती होणार आहेत. यानंतर हा जर चान्स तुम्ही गमावला तर डायरेक्टली जे पदभरत्या आहे 2028-29 मध्ये निघू शकतात. खूप मोठा गॅप पडणार आहे. तोपर्यंत काही जण एज बार होतील, काही जणांची अभ्यासाची लिंक तुटेल, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळं तुम्ही हा गोल्डन चान्स गमावू नका. 2025 मध्ये 100% पदभरती येणार आहे. त्यामुळं अभ्यास करा. तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवरती विचारू शकता, इंस्टाग्रामला विचारू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.